तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पोटात जळजळ होत असेल, ऍसिडिटी झाली असेल तर आपण काही गोळ्या किंवा औषधं घेतो. अलीकडच्याच काळात अशी औषधं घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. मात्र याच गोळ्या कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रण देऊ शकतात असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. साम टीव्हीने या मेसेज मागचं सत्य शोधून काढलंय. पाहूयात त्यावरचाच आमचा हा खास रिपोर्ट. पोटात गॅस, कॅन्सरचा फास. ऍसिडिटीवरची गोळी करेल जीवाचा घात. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाणही वाढलंय. 10 पैकी किमान 7 लोकांमध्ये ऍसिडिटी, गॅस, पोटात जळजळ होणं असे आजार पाहायला मिळत आहेत. ऍसिडिटी, जळजळ झाली की अनेक जण लगेचच मेडिकल मधून गोळी घेतात. मात्र याच गोळ्या औषधांवरून एक धक्कादायक मेसेज व्हायरल होतोय. ऍसिडिटीवरच्या गोळ्या वारंवार घेतल्यानं कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो असा दावा या मेसेज मधून करण्यात आलाय. व्हायरल मेसेज मध्ये काय म्हटलंय पाहूया. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGIनं रेनिटिडिन टॅबलेट बाबत धोक्याचा इशारा दिलाय. या टॅबलेट मध्ये घातक तत्व आढळून आली आहेत. या टॅबलेटचं वारंवार सेवन केल्यास कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. ऍसिडिटी, जळजळ झाल्यानंतर अनेक जण टॅबलेट किंवा इतर औषध घेतात. मात्र या मेसेजमुळे गोळ्या औषधांबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच अशा औषधांमुळे कॅन्सर होऊ शकतो का? साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही याबाबत तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेतली. आपण सुपरविजनकडे किंवा एक्सपर्ट लोकांकडे न जाता आपला असा कल असतो की ॲसिडिटी झाली, मेडिकलमध्ये गेलं, गोळी घेतली, थोडासा फरक पडला की मग ते कंटिन्यू ठेवायकडे रुग्णांचा कल असतो. या ड्रगचं जास्त प्रमाणामध्ये सेवन होत आहे आणि त्याचे दुर्दैवाने कॅन्सरसारखे सुद्धा परिणाम होत आहेत. सोशल मीडियातल्या व्हायरल मेसेजबाबत आम्ही रिसर्चही केला. तेव्हा काय सत्य समोर आलं पहा. ऍसिडिटी, गॅस, पोटात जळजळ झाल्यास रेनिटिडिन टॅबलेट प्रभावी मानली जाते. WHOनं या गोळीला आपल्या महत्त्वाच्या औषधांच्या यादीत टाकलंय. मात्र DCGIनं रेनिटिडिन टॅबलेट बाबत धोक्याचा इशारा दिलाय. या टॅबलेटमध्ये कॅन्सर सारखा गंभीर आजार पसरवणारे घटक असल्याचं DCGIनं म्हटलंय. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वारंवार या गोळ्या घेणं हानिकारक आहे. टॅबलेटमध्ये NDMA नावाचा घटक असतो जो कॅन्सर पसरण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत ऍसिडिटीवरच्या रेनिटिडिन टॅबलेटमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरला आहे. मेडिकल क्षेत्रातल्या अनेक नामांकित कंपन्यांकडून रेनिटिडिन टॅबलेटची निर्मिती केली जाते. बाजारात या टॅबलेटचे 180हून अधिक व्हर्जन आहेत. त्यामुळे या टॅबलेटचं सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.